भिवंडी शहरातल्या कामतघर इथे अनधिकृत गॅस सिलेंडर गोदामावरती छापा मारण्यात आलाय। एजिस गॅसचा अनधिकृत साठा जप्त करण्यात आलाय। एक ट्रक 3 टेम्पोने भरलेला गॅस सिलेंडर इथे जप्त झालेले आहेत। आपण अधिक माहिती घेऊया। आपण जर पाहिलं या ठिकाणी ते एलपीजी गॅसचा तुटवडा या ठिकाणी भासत आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं की 2 दिवसापूर्वीच भिवंडी तालुक्यातील वलपाडा या परिसरामध्ये धडक कारवाई करण्यात आलेली होती भरारी पथकाकडून आणि त्या ठिकाणी 84 गॅस बाटले जे आहेत ते जमा करण्यात आलेले होते, जप्त करण्यात आलेले होते। मात्र आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर कामतघर या परिसरामध्ये असलेल्या एका अनधिकृत गोदामामध्ये, पत्र्याच्या अनधिकृत गोदामामध्ये जवळपास 1 ट्रक आणि 3 टेम्पो असे सिलेंडरचा साठा जो आहे तो या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे। आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर एजिस गॅस सिलेंडरचे कंपनी हे सर्व सिलेंडर आहेत आणि यामध्ये घरगुती गॅस असेल किंवा यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर आहेत, हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साठवणूक करण्यात आलेली होती आणि जवळपास 340 गॅस सिलेंडर जे आहेत या ठिकाणी आहेत, ज्यामध्ये 54 ते 56 जे आहेत गॅस सिलेंडर ते भरलेले आहेत आणि इतर सर्व गॅस सिलेंडरचे रिकामे या ठिकाणी आहेत। अधिकारी वर्ग या ठिकाणी आहे आणि जवळपास या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठी कारवाई या ठिकाणी म्हणावी लागेल। त्या गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी ही दुसरी कारवाई भिवंडीत म्हणावी लागेल। हो, या ठिकाणी आमचे जे माननीय नियंत्रक शेतवाटप प्रधान कार्यालय चर्चगेटला जे नियंत्रक सर आहेत, त्यांना एक खात्रीलायक बातमी भेटली होती की कामतघर रोडला अमित धारा बिल्डिंगच्या समोर एक बंद गाळा आहे, त्या गाळ्यामध्ये अनधिकृतपणे सिलेंडर साठवणूक केलेली आहे अशी त्यांना खात्रीलायक बातमी भेटली होती। त्या अनुषंगाने त्यांनी फळ परिवहन ठाण्याचे जे उपनियंत्रक आहे माननीय प्रशांत काळे सर यांच्या पथकाला पण त्यांनी इन्फॉर्म केलं आहे। त्या हिशोबाने प्रधान कार्यालयाचे पथक आणि परिमंडळाचे पथक आणि इथले शीतवाटप अधिकारी आणि त्यांचे अधिकारी हे या ठिकाणी संयुक्त कारवाईसाठी आले आहेत। या ठिकाणी आम्ही एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।